brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही गँग्स ऑफ वासेपूर पिक्चर बघितलाय का? त्यात एक डायलॉग आहे, माँ का, बाप का, भाई का, सबका बदला लेगा तेरा फैजल. आणि हा डायलॉग नवाजुद्दीन सिद्दीकीच्या तोंडी आहे. राजकारणामध्ये सुद्धा अशा सुडाच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. आणि नुकतीच जी कहाणी प्रसिद्ध झाली ती आहे काँग्रेस विरुद्ध भाजपची. बघा, चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. त्यांचा महापौर होणार होता, पण खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा वाद झाला. महापौर कुणाचा होणार, कुठल्या गटाचा होणार, यावरून जोरदार खडाजंगी झाली. आणि तितक्यात भाजपनं डाव साधला. भाजपनं उद्धव ठाकरे यांच्या 5 ते 6 नगरसेवकांना सोबत घेतला आणि आपला महापौर तिथं प्रस्थापित केला. काँग्रेसच्या हातातोंडाला आलेला घास अक्षरशः भाजपनं काढून घेतला. अर्थात त्याची सल काँग्रेसच्या मनामध्ये होती आणि त्याचाच बदला काँग्रेसनं भिवंडीमध्ये घेतल्याचं बोललं जातं. भिवंडीत काय होतं तर काँग्रेसचे स्वतःच्या बळावरती 30 नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे 22, राष्ट्रवादी काँग्रेसचे 22, शिवसेनेचे 12, समाजवादी पक्षाचे 6, कोणार्क आघाडीचे 4 आणि इतरांचे 4 असे होते. पण कुणालाच, अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जवळपास 42 नगरसेवक असताना सुद्धा त्यांना 96ची मॅजिक फिगर 46ची मॅजिक फिगर गाठता येत नव्हती आणि त्यामुळे अडचण झाली होती. तिकडे भाजपची सुद्धा तशीच अडचण झाली होती. अखेर आज महापौर पदाची निवडणूक होती आणि त्याआधी 2 दिवस म्हणजे परवा रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी एक पत्रक काढलं आणि त्यानुसार नारायण चौधरी यांना महापौर पदासाठी नामनिर्देशित केलं. पण दुसऱ्याच दिवशी अजून एक पत्रक निघालं जे शहराध्यक्ष रविकांत पाटील यांच्या नावाचं होतं आणि त्यांनी स्नेहा पाटील यांना नामनिर्देशित केलं. त्यामुळं पक्षामध्ये जोरदार वादंग झाला. एका पद्धतीनं नारायण चौधरी यांचा अवमान झाल्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळं नारायण चौधरींनी आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत स्नेहा पाटील यांना महापौर होताना बघता येणार नाही असं त्यांच्या मनाने घेतलं आणि त्यांनी आपला गट जो आहे तो बाजूला काढला. त्यांनी आपल्या 6 ते 8 नगरसेवकांसह काँग्रेस ऑफिस गाठलं. त्यांच्यासोबत बाळामामा म्हात्रे होते. त्यांनी थेट काँग्रेसला पाठिंबा दिला. गेल्या 10 वर्षामध्ये ही पहिली घटना होती की ज्या वेळेला काँग्रेसनं भाजपचे नगरसेवक फोडले किंवा काँग्रेसनं भाजपचा पक्ष फोडला अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं. भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत होती. रवींद्र चव्हाण कारवाई करू इतकंही म्हणायला तयार नव्हते. अखेराचा दिवस उगवला आणि सकाळी बसेस भरून नगरसेवक भिवंडी महापालिकेत यायला सुरुवात झाली. पण त्याआधी बाळामामा म्हात्रे जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यांच्यासोबत अजून एक व्यक्ती तिथे आली. त्यांचं नाव आहे रईस शेख. ते भिवंडीचे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. तुम्ही म्हणाल ते काय करत होते, तर ते हे सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यामध्ये आघाडीवरती होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि हे नारायण चौधरी यांच्या नेतृत्वातलं. आणि ते सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. आता नारायण चौधरी निवडणुकीला उभे राहिले. त्यांनी अर्ज भरला. त्यांना 48 मतं पडली. तारिक मोमीन हे उपमहापौर झाले. त्यांना 43 मतं पडली. ते रईस शेख यांचे कट्टर समर्थक आहेत. आता हे सगळं झालं, पण हे झालं कशामुळे तर म्हटलं असं जातं की आमदार चौगुले आणि तिथले खासदार, माजी खासदार कपिल पाटील यांच्या वादातून हे सगळं प्रकरण घडलं. त्याचं कारण असं होतं की या दोघांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपापल्या गोटामध्ये आपलं वजन टाकण्याचा प्रयत्न केला की त्यामधून नारायण चौधरी पक्षाच्या बाहेर जाणं त्यांनी पसंत केलं. आता तुम्ही म्हणाल की थोडंसं मी तुम्हाला हे धावत पळत सांगतोय कारण यातला जो हिरो आहे ना तो अजून त्याची एंट्री व्हायची आहे म्हणून. आता तुम्ही म्हणाल की मग आता प्रश्न असा आहे की मग हे नारायण चौधरी कोण, तर हे नारायण चौधरी हे काही मूळचे भाजपचे वगैरे नव्हते. ते अगदी 2025ला भाजपमध्ये आले होते. नारायण चौधरी हे भिवंडी जवळच्या ताडाला गावचे आहेत. त्यांचा शेती हा प्रामुख्याने व्यवसाय होता वडिलोपार्जित. त्यानंतर त्यांनी दुधाचा व्यवसाय चालू केला. पण ज्या वेळेला उदारीकरण आलं आणि 2000 Y2Kची मुवमेंट आली तोपर्यंत तिकडच्या विकासाला सुद्धा भिवंडीच्या सुरुवात झालेली होती आणि मग 2002मध्ये त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. भिवंडी विकास आघाडीमधून ते 2002ला पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2007मध्ये पुन्हा ते निवडणूक लढले. त्यावेळेला ते अपक्ष म्हणून निवडून आले. 2012ला ते पुन्हा समाजवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि ते पुन्हा निवडून आले. त्यांच्या पत्नी त्यावेळेला निवडून आल्या, अलका चौधरी.
आणि मग या सगळ्या काळामध्ये नारायण चौधरी हे जे आहेत हे काही मूळचे संघाचे उजव्या विचाराचे वगैरे नाही आहेत. त्यामुळं नारायण चौधरी हे भाजपला सोडून गेले, तर नारायण चौधरी भाजपसोबत यासाठी आले होते की त्यांना महापौर होता यावं. त्यांचा एक गट स्ट्रॉंग आहे, त्यांनी 8-9 लोक निवडून आणली. आता प्रश्न असा आहे की नारायण चौधरी ज्या वेळेला या सगळ्या भागामध्ये वावरत होते त्यावेळेला त्यांनी व्यावसायिक आपला व्याप जो आहे तो सुद्धा वाढवला. अगदी एक बिल्डर म्हणून सुद्धा त्यांची प्रतिमा तिथं आपल्याला भिवंडीमध्ये बघायला मिळते. त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि काय स्थानिक असल्यामुळं ते एक सक्षम म्हणून तिथे उभे राहिले. आता प्रश्न असा आहे की मग बाळ्यामामा म्हात्रे, हर्षवर्धन सपकाळ हा यांचा विजय मानायचा का? किंवा बाळामामा म्हात्रे किंवा हर्षवर्धन सपकाळ किंवा नारायण चौधरी हे या फिल्मचे हिरो आहेत का? किंवा नारायण चौधरी ज्यांनी भाजपला डच्चू दिला आणि पहिल्यांदाच काँग्रेस भाजप फोडू शकतं हा जो विश्वास किंवा हे जे आश्चर्यकारक बातमी समोर आली ते या सगळ्या पिक्चरचे हिरो आहेत का? तर नाही. या सगळ्या एकूण भिवंडी द पॉलिटिकल गेम या फिल्मचे हिरो आहेत रईस शेख, जे भिवंडीचे समाजवादी पक्षाचे आमदार. तुम्ही म्हणाल कसे? तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रईस शेख हे समाजवादी पक्षाचे आमदार. ते खरं तर सुरुवातीला अबू आझमी यांचे समर्थक, वेल एज्युकेटेड, भाषेवरती हिंदी, इंग्रजी, मराठी या तिन्ही भाषेवरती प्रभुत्व, साहित्याची आवड, उत्तम लोकसंपर्क, नेत्यांशी जुळवून घेण्याची किंवा त्यांच्याशी असलेलं उत्तम नेटवर्किंग, त्यामुळे रईस शेख जे आहेत ते पक्षामध्ये सुद्धा आणि लोकांमध्ये सुद्धा लोकप्रिय होताना आपल्याला बघायला मिळाले. रईस शेख आता आमदार म्हणून भिवंडीसाठी जे मुद्दे मांडतात ते सुद्धा लक्षणीय असतात किंवा लक्षवेधी असतात. त्याआधी त्यांनी मुंबई महापालिकेची नगरसेवक म्हणून सुद्धा निवडणूक लढवली गोवंडीतून. त्याही काळामध्ये मुंबईच्या महापालिकेमध्ये त्यांचा उत्तम प्रभाव राहिलेला आहे. अगदी कलादालनांपासून ते मिर्झा गालिबच्या भित्तिचित्राच्या प्रदर्शनांपर्यंत असे वेगवेगळे उपक्रम रईस शेख हाती घेत होते. आणि त्यामुळं रईस शेख यांच्याबद्दल त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचं, अगदी अखिलेश यादव यांचंही मत खूपच सकारात्मक होतं. पण महाराष्ट्रातली समाजवादी पार्टी जी आहे ती चालते अबू आसिम आझमी यांच्या इशाऱ्यावरती. आझमी कोण आहेत? तर आझमी हे तेच आहेत ज्यांनी 92-93च्या मुंबईच्या दंगलीनंतर समाजवादी पक्षाला मुंबईमध्ये चंचू प्रवेश मिळवून दिला आणि हळूहळू समाजवादी पक्ष काँग्रेसला एक पर्याय म्हणून इथं उभा राहिला. मुस्लिम मतदारांना काँग्रेसला मतदान नाही करायचं तर कुणाला करायचं याच्यासाठीचा एक उत्तम पर्याय म्हणून समाजवादी पक्ष प्रस्थापित करण्यामध्ये अबू आसिम आझमी यांचा खूप मोठा वाटा आहे. अबू आसिम आझमी गेले 2-3 टर्म जे आहेत ते आपल्याला त्यापेक्षा अधिक काळ विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आपल्याला कल्पना आहे की ते गोवंडी शिवाजीनगर या भागामधून निवडून येतात. ते आझमगडचे आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या समाजवादी पक्षावरती आझमगडचा खूप प्रभाव आहे किंवा आझमगडी लॉबी खूप हेवी झाली आहे अशा पद्धतीची चर्चा कायम रंगलेली असते. आता ज्या वेळेला आझमींचा प्रभाव वाढला त्यावेळेला त्यांचे रईस शेख यांच्याशी खटके उडू लागले. कारण रईस शेख यांना भिवंडीमधल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये फ्री हँड हवा होता, जो आझमी देत नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षी त्यांनी पक्षाचा राजीनामासुद्धा दिलेला होता आणि त्यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितलं होतं, एक अल्टिमेटम दिलेला होता. पण पक्षातल्या नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर तो राजीनामा त्यांनी परत घेतला. पण परिस्थिती फारशी काही बदलली नाही. आझमी काही रईस शेख यांना पक्षामध्ये जमू देत आहेत असं काही चित्र दिसून येत नव्हतं. आझमी एक प्रकारे कोणासाठी महाराष्ट्रामध्ये राजकारण करतात अशा पद्धतीची काही वक्तव्य ही विरोधकांकडून झाल्यानंतर आझमी म्हणजे औरंगजेबाबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य तेही विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावर, त्याचा भाजपला आणि शिवसेना एकनाथ शिंदेंना झालेला फायदा, आझमी यांनी त्यानंतर हिंदुत्वाबद्दल केलेली वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सगळ्या मुवमेंट चालू असताना त्याचा झालेला भाजप आणि शिवसेनेला फायदा. त्यामुळे एका प्रकारे आझमी हे भाजपची बी टीम आहेत का असा प्रश्न अनेकदा
आदित्य ठाकरेंपासून ते काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांनी उपस्थित केला. रईस शेख मात्र त्यापासून दूर राहिले. पण ज्या वेळेला आता महापालिकेची निवडणूक आली डिसेंबर 2025मध्ये, 15 डिसेंबर 2025ला आचारसंहिता लागू झाली, 15 जानेवारीला मतदान होणार होतं. पण आपल्या समर्थकांना तिथं तिकीटं मिळतील की नाही याबद्दल रईस शेख यांच्या मनामध्ये जबरदस्त शंका निर्माण झाली. रईस शेख यांनी प्रयत्न करून पाहिला, पक्षामध्ये समजावून पाहिलं. तारिक मोमीन जे आज उपमहापौर झालेले आहेत, त्या तारिक मोमीन यांचाच पूर्ण जे पॅनल होतं त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. रईस शेख जबरदस्त नाराज झाले. त्यांनी पक्षाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला की निवडून येणाऱ्या लोकांना जर तुम्ही तिकीटं दिली नाहीत, केवळ आणि केवळ त्यांचं वजन कमी करण्यासाठी, रईस शेख यांचं वजन कमी करण्यासाठी म्हणून जर तुम्ही या निवडणुकीचा वापर केला तर पक्ष कमकुवत होईल, हे रईस शेख सांगत राहिले. रईस शेख यांच्या एकूण युक्तिवादाला फार काही तिथं वजन मिळालं असं दिसलं नाही. त्यामुळं नाराज रईस शेख समर्थक जे आहेत ते एकत्र आले, ते रईस शेख यांच्याकडे गेले आणि अखेर रईस शेख यांनी आपल्या सगळ्या समर्थकांना, जवळपास 24 ते 26 समर्थकांना काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. आणि आश्चर्याची बाब म्हणजे रईस शेख यांचे समर्थक असलेले 24 जण या निवडणुकीमध्ये विजयी झाल्याचं सांगितलं जातं. काँग्रेसचा आकडा आहे 30 भिवंडीमधला. रईस शेख यांच्याकडून निवडणुकीपूर्वी आलेले नगरसेवक आहेत जवळपास, म्हणजे उमेदवार 24. आणि रईस शेख यांचा जो समाजवादी पक्ष आहे त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक आहेत 5. आता ज्यावेळेला रईस शेख यांच्या लक्षात आलं की इथं जर सरकार स्थापन करायचं असेल किंवा इथं जर सत्ता ताब्यात घ्यायची असेल तर आपल्याला समाजवादी पक्षाची मदत लागेल. रईस शेख यांचे तर लोक निवडून आलेलेच आहेत काँग्रेसच्या तिकिटावरती, ते तर सभागृहात असणारच आहेत. काँग्रेसचे म्हणजे एकूण काँग्रेसचे 30 झाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 झाले. जर समाजवादी पक्षाचे 6 लोकांनी जर त्यांना साथ दिली तर इथं अगदी सहजपणे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीचा महापौर आणि उपमहापौर विराजमान होऊ शकला असता. पण ज्या पद्धतीचं राजकारण रईस शेख यांनी भिवंडीमध्ये केलं आणि आपल्या समर्थकांना काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आणलं, हे बघितल्यानंतर समाजवादी पार्टीने व्हीप काढून या निवडणुकीपासून किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कुठल्याही पद्धतीचा पाठिंबा द्यायला नकार दिला. आणि त्यामुळं अखेर रईस शेख यांना पुन्हा एकदा नवं राजकारण मांडावं लागलं. एक सेक्युलर फ्रंट स्थापन करावं लागलं. त्या सेक्युलर फ्रंटमध्ये काँग्रेसचे 30 नगरसेवक, बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली 12 राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि नारायण चौधरी जे निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले होते, जे निवडणुकीनंतर आत्ता या सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाले, ते नारायण चौधरी यांचे 6 नगरसेवक. अशा पद्धतीनं त्यांनी आपली मॅजिक फिगर गाठली. अखेर 48 मतांसह नारायण चौधरी हे जे आहेत ते महापौर झाले. तारिक मोमीन जे रईस शेख यांचे कट्टर समर्थक आहेत ते उपमहापौर झाले. पण या सगळ्या खेळामध्ये गेले 2 दिवस सातत्यानं TV मीडियासमोर जी लोक येत राहिले ते होते बाळामामा म्हात्रे, हर्षवर्धन सपकाळ, नारायण चौधरी, तारिक मोमीन. पण जे TVच्या समोर आले नाहीत आणि आज जे थेट भिवंडी महापालिकेत दिसले ते या सगळ्या खेळाचे शिल्पकार रईस शेख. त्यामुळे रईस शेख यांनी भिवंडीचा गेम जो आहे तो डिसेंबरमध्येच पलटवलेला होता. रईस शेख यांनी एका दगडामध्ये आझमींनाही इशारा दिला, एकाच वेळेला भाजपलाही चित करून दाखवलं आणि एकाच वेळेला काँग्रेसवरही आपलं वजन ठेवून दाखवलं. त्यामुळं राजकारणामध्ये सगळी गणितं जी आहेत, जी समोर दिसतात तशी असतातच असं नाही. रईस शेख यांनी डिसेंबरमध्येच फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठीची ताकद जी आहे ती आधीच जमा करून ठेवलेली होती. ती सपाच्या सायकल या निशाणीवरती नव्हती, पण निश्चितपणे त्यांनी त्या सायकलचा ब्रेक आणि सायकलचं पायडल जे आहे ते काँग्रेसच्या हातात दिलेलं होतं. आणि त्या आधारावरती अखेर रईस शेख यांचे समर्थक उपमहापौर झाले. नारायण चौधरी जे आधी अपक्ष, समाजवादी पक्ष आणि विकास आघाडीमधून निवडून आले होते ते महापौर झाले.
आणि काँग्रेसला काय मिळालं, तर काँग्रेसला चंद्रपूरचा बदला घेतल्याचं सुख किंवा समाधान. तुमची काही मतं असतील तर ती निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.